सर्वांना हरिओम. हरिपाठातील 27 पैकी आपण आजपर्यंत 16 अभंगांचा अभ्यास केला. आज आपल्याला 17वा अभंग शिकायचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृभ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझे हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपण आता या अभंगातील काही कठीण शब्दांचे अर्थ समजून घेऊया. कीर्ती शब्द जुना आहे, नवीन नाही, पण त्याचा अर्थ प्रसिद्धी नाही. कीर्तीचा अर्थ आहे महात्म्य. कीर्तीचा अर्थ आहे महात्म्य, महिमा. मुखे शब्द आलेला होता पहिल्या अभंगामध्ये. हरिमुखे म्हणा म्हणजे मुखेचा अर्थ आहे वाणीने, वाचेने. गायचा अर्थ आहे वर्णन करतो. गाय म्हणजे वर्णन करतो, क्रियापद आहे. गाणे, गाणे वर्ण शब्द आलेला आहे वर्णन करणे. फक्त गाणंच गात नाही तर इतर गोष्टी ज्या वर्णन केल्या जातात त्याला देखील म्हणतात गाणे. देह म्हणजे काया, शरीर. तपिन्नला दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे. तपिन्नला म्हणजे खूप तप केले, खूप तप केले. आणि त्याच्याकडे शब्द पुढे आलेला आहे अमुप. अमुपचा अर्थ आहे खूप, पण त्याचा शब्दशः अर्थ आपण घेतला अमुपचा तर उपमा न देता येण्यासारखे. उपमा न देता येण्यासारखे त्याला म्हणतात अमुक. किंवा दुसरा एक शब्द आहे, एक गायक आहे त्या नावाचा, अनूप. त्याचं नाव लक्षात असेल. अमुप अनूप दोन्हीचा अर्थ एकच आहे, उपमा न देता येण्यासारखे. म्हणजे थोडक्यात तुलना न करता येण्यासारखे. तुलना न करता येण्यासारखे. नांदे, नांदेचा अर्थ आहे कायमस्वरूपी राहतो, कायमस्वरूपी राहतो. भ्राता शब्द संस्कृत आहे. भ्राता म्हणजे भाऊ, बंधू. मातृपितृ आपण त्याचे अर्थ आपल्याला माहीत आहेत, आपल्याला शिकवलेला आहे. मातृदेव भव, पितृदेव भव. भ्राता म्हणजे भाऊ. सगोत्र, सगोत्राचा अर्थ आहे गोत्रासहित, गोत्रासहित. आणखी सोपा अर्थ आहे आपल्या गोत्रातील सर्व, आपल्या गोत्रातील सर्व. स उपसर्ग आलेला आहे त्याचा अर्थ होतो सह, सह होतो. सकुटुंब म्हणजे कुटुंबासहित, सपरिवार म्हणजे परिवारासहित. म्हणून सगोत्राचा अर्थ आहे गोत्रासहित. गोत्र आपल्याला माहिती आहे. पूजेच्या वेळेला, श्राद्धाच्या वेळेला आपल्याला विचारतात तुमचं गोत्र काय. ज्यांना माहीत नाही ते सांगतात काश्यप गोत्र. पण प्रत्येकाचं गोत्र वेगवेगळं असू शकतं, आपल्या माहीत नाही. आणि हे सर्व ऋषींची नावं आहेत गोत्रांना. अपार, अपार म्हणजे अमर्याद. अपारचा अर्थ आहे अमर्याद. ज्याला पार नाही म्हणजे ज्याला मर्यादा नाही त्याला म्हणतात अपार किंवा अमर्याद.
चतुर्भुज, चतुर म्हणजे चार संख्या आहे ती, आणि भुज म्हणजे भुजा हात. मग चतुर्भुजचा अर्थ आहे चार भुजा म्हणजे हात असलेला, चार हात असलेला. आणि तो कोण आपल्याला माहीत आहे, विष्णू. भगवान विष्णूसाठी तो शब्द येतो, किंवा विष्णूचं दुसरं रूप आहे भगवान कृष्ण, त्यामुळे कृष्णासाठी पण तो शब्द येतो. अर्जुन म्हणाला होता विश्वरूप दाखवल्यानंतर, मला तुझं चतुर्भुज रूप पाहायचं आहे. व्याकरणामध्ये त्याला बहुव्रीही समास म्हणतात, चार भुजा असलेला. गूढ म्हणजे गुप्त, रहस्यात्मक, अंतिम चरणात शब्द आलेला आहे. गूढचा अर्थ आहे गुप्त, रहस्यात्मक. गम्य, गम्यचा अर्थ आहे समजण्यास सोपे, समजण्यास सोपे. एक शब्द आपल्या व्यवहारामध्ये आपण वापरतो, सुगम. सुगम म्हणजे चांगले, सु म्हणजे चांगले, आणि सुगमचा अर्थ आहे समजण्यास चांगले, समजण्यास सोपे. म्हणून गम्यचा अर्थ आहे समजण्यास सोपे. साधले म्हणजे प्राप्त झाले. साधलेचा अर्थ आपल्याला माहिती आहे, प्राप्त झाले, बऱ्याच वेळा शब्द आलेला आहे. दिदले म्हणजे दिले, आणि दुसरा अर्थ आहे सोपवले. दिदलेचा अर्थ इकडे आहे सोपवले. या अभंगाच्या पहिल्या चरणातून माऊली सांगते आपल्याला, जो मनुष्य स्वतः हरिपाठ करून त्या हरिपाठाची कीर्ती म्हणजे हरिपाठाचे महात्म्य इतरांना सांगतो. जो मनुष्य स्वतः हरिपाठ करून त्या हरिपाठाची कीर्ती म्हणजे त्या हरिपाठाचे महात्म्य इतरांना सांगतो. अर्थात जो मनुष्य स्वतः आपल्या मुखाने हरिनाम घेतो. हरिपाठचा अर्थ आपल्याला आता लक्षात आला असेल. हरिपाठ म्हणजे काय, हरिनाम, हरिनामस्मरण असा त्या हरिपाठ शब्दाचा अर्थ आहे. म्हणून जो मनुष्य स्वतः आपल्या मुखाने हरिनाम घेतो आणि नामस्मरणाचे महात्म्य इतरांना सांगतो, आणि नामस्मरणाचे महात्म्य इतरांना सांगतो, त्याचा देह पवित्र होतो. त्याचा देह म्हणजे शरीर पवित्र होतो. काय सांगतात पहिल्या चरणात, जो मनुष्य स्वतः हरिपाठ करून त्या हरिपाठाची कीर्ती, हरिपाठाचे महात्म्य इतरांना सांगतो. म्हणजे जो मनुष्य स्वतः आपल्या मुखाने हरिनाम घेतो आणि नामस्मरणाचे महात्म्य महिमा इतरांना सांगतो, त्याचा देह पवित्र होतो. दुसऱ्या चरणात माऊली सांगते, स्वतः नामस्मरण करणे व त्या नामाचा महिमा जगाला सांगणे हे फार मोठे तप आहे. स्वतः नामस्मरण करणे आणि त्या नामाचा महिमा जगाला सांगणे हे फार मोठे तप आहे. त्याने अशा प्रकारे खूप मोठे तप संपादन केले. जो स्वतः हरिपाठ करून इतरांना देखील महात्म्य सांगतो, त्याने अशा प्रकारे खूप मोठे तप संपादन केले. या तपाच्या सामर्थ्याने, नामजपाच्या तपाच्या सामर्थ्याने तो नामधारक, नामधारक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया, नाम घेणारा. बऱ्याच वेळा तो शब्द येतो, नामधारकचा अर्थ आहे नाम घेणारा. या तपाच्या सामर्थ्याने तो नामधारक चिरंजीव म्हणजे अमर होतो, आणि देहाचा त्याग केल्यानंतर, या स्थूल शरीराचा त्याग केल्यानंतर
तो वैकुंठात कायमस्वरूपी राहतो. या नामजपाच्या तपाच्या सामर्थ्याने तो नामधारक चिरंजीव म्हणजे अमर होतो आणि या शरीराचा त्याग केल्यानंतर म्हणजे मृत्यूनंतर वैकुंठात कायमस्वरूपी राहतो. तिसऱ्या चरणात माऊली सांगते, एवढेच नाही तर त्याचे आई वडील भाऊ नातेवाईक त्याच्या गोत्रातील सर्वच वैकुंठात जातात. एवढेच नाही तर त्याचे आई वडील भाऊ नातेवाईक आणि त्याच्या गोत्रातील सर्वच वैकुंठात जातात आणि चतुर्भुज भगवंताप्रमाणे हरिरूप होऊन जातात आणि चतुर्भुज भगवंताप्रमाणे हरिरूप होऊन जातात. अंतिम चरणात माऊली सांगते, मला जे गूढ रहस्यात्मक परंतु समजण्यास सोपे असे जे ज्ञान प्राप्त झाले. माऊली म्हणते, मला जे गूढ रहस्यात्मक परंतु समजण्यास सोपे असे जे ज्ञान प्राप्त झाले ते माझ्या सद्गुरु कृपेने श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या प्रसादाने प्राप्त झाले. मला जे ज्ञान प्राप्त झाले ते माझ्या सद्गुरु कृपेने श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या प्रसादाने प्राप्त झाले. त्यांनी ते सर्व ज्ञान विश्वासाने माझ्याकडे सोपवले. त्यांनी ते सर्व ज्ञान विश्वासाने माझ्याकडे सोपवले. असा या अभंगाचा आपल्याला भावार्थ सांगता येईल. हरिनामाच्या स्मरणात कल्पनातीत कल्पनेपलीकडच्या आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही इतके सामर्थ्य हरिनामाच्या स्मरणात आहे, हरिनामाच्या चिंतनात आहे. भगवंताच्या नामस्मरणाने नामधारकाचे मन बुद्धी इत्यादी पवित्र होतातच. भगवंताच्या नामाचा लाभ कोणता आहे? नामधारकाचे मन बुद्धी इत्यादी पवित्र होतातच, पण त्याचे अपवित्र असलेले स्थूल शरीरसुद्धा पवित्र होते म्हणजे शुद्ध होते. आपलं शरीर अपवित्र सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. आपण जे शब्द वापरतो सोयर सुतक, हे कशाचं द्योतक आहे? तर आपल्या शरीराच्या अपवित्रतेचं द्योतक आहे. जन्माला आल्यानंतरही विटाळ असतो आणि मृत्यूनंतरही असतो. असं आपलं शरीर अपवित्र आहे, परंतु भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे की असं आपलं अपवित्र शरीरसुद्धा पवित्र होते म्हणजेच शुद्ध होते. खरं तर स्थूल शरीर पवित्र होणे म्हणजे शुद्ध होणे ही एक किमयाच म्हणावी लागेल, जादूच म्हणावी लागेल. आणि आत्ता सांगितलं तसं शरीर अपवित्र आहे, ते पवित्र होतं, शुद्ध होतं भगवंताच्या नामाने. ही भगवंताच्या नामाची किमया आहे, भगवंताच्या सतत नामस्मरणाची जादू आहे ती. नामस्मरणाने मन बुद्धी शुद्ध होते आणि त्याचा परिणाम बाह्य इंद्रियेसुद्धा शुद्ध होतात. मन बुद्धी अंतरिंद्रिय आहेत, पण त्या
मनाचा आणि बुद्धीचा परिणाम बाह्य इंद्रियांवर सुद्धा होत असतो. ज्याचं मन आणि बुद्धी शुद्ध आहे त्याची बाह्य इंद्रियसुद्धा शुद्ध होतात, म्हणजे पवित्र होतात. पण हे इतरांनी कसे बरे ओळखायचे की या नामधारकाचे मन, बुद्धी आणि शरीर पवित्र झाले? प्रश्न आहे ना. कारण ज्याचं त्याला कळत असणार, बाकीच्यांना काय कळणार की एखाद्या व्यक्तीचं, नामधारकाचं मन, बुद्धी आणि शरीर पवित्र झालं? या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एका दृष्टांताच्या माध्यमातून दिले आहे. आपला प्रश्न काय, तो प्रश्न लक्षात ठेवायचा. आता त्याचं उत्तर काय ते ऐकूया माऊलींच्या भाषेत. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. भिंगारी दीप ठेविला बाहेरी फाके. भिंगारी दीप ठेविला बाहेरी फाके म्हणजे कंदिलाच्या आत लावलेल्या ज्योतीचा प्रकाश. कंदील आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामध्ये लावलेल्या ज्योतीचा प्रकाश जसा आत बाहेर पडतो त्याप्रमाणे त्या नामधारकाच्या बाह्य इंद्रियांच्या हालचालींवरून, क्रियांवरून किंवा कृतीमधून त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला आहे हे आपोआप सिद्ध होते. कंदिलाच्या उदाहरणाच्या माध्यमातून हे आपोआप सिद्ध होतं की हा जो नामधारक आहे त्याचं शरीर, मन आणि बुद्धी कसं पवित्र झालं. थोडक्यात नामस्मरणाने प्रथम बुद्धी शुद्ध होऊन बुद्धीमध्ये ज्ञान प्रकट होते. ही प्रक्रिया काय ते आपण समजून घेऊ. नामस्मरणाचा पहिला फायदा म्हणजे आपली बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध झाल्यावर त्यामध्ये ज्ञान प्रकट होते आणि त्या ज्ञानाच्या क्रिया इंद्रियांच्या द्वारा दिसू लागतात. ज्ञानामुळे नामधारकाच्या ठिकाणचे काम, क्रोधादी सर्व विकार जळून भस्मसात झालेले असतात. जो नामधारक आहे त्याच्या ठिकाणचे काम, क्रोध इत्यादी जे विकार आहेत ते जळून भस्म झाले असतात नामाच्या सामर्थ्यावर. आणि म्हणून त्याचा देह पवित्र अर्थात शुद्ध झालेला असतो. आपण म्हणतो देखील सोन्याची परीक्षा अग्नीमध्ये होते आणि ते अग्नीतून बाहेर पडल्यानंतर मग ते त्याची शुद्धता आपल्याला कळते. तसं नामधारकाचे जे कामक्रोध आहेत ते सर्व विकार या नामस्मरणाच्या माध्यमातून जळून भस्मसात होतात आणि म्हणून त्याचा देह पवित्र म्हणजे शुद्ध होतो. याबाबत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज देखील सांगतात आपल्या एका अभंगातून. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. इथे भगवंताच्या एका विशिष्ट नावाचा उल्लेख केलेला आहे. अच्युत म्हणजे जो अत्यंत परमोच्च स्थानी गेलेला आहे, तिथून तो पुन्हा येऊ शकत नाही, त्याचं स्थान ढळू शकत नाही, त्याला म्हणतात अच्युत. आणि जो नामधारक आहे, जो वदे सर्वदा अच्युत, त्याचा लाभ सांगितलेला आहे. त्या ओळी काय आहेत? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. येथे महाराजांनी तो शब्द वापरलेला आहे, सर्वनाम आहे ते. मग तो म्हणजे कोण? तर त्याला उत्तर लगेच दिलेलं आहे. जो वदे अच्युत सर्व काळ, जो अखंड भगवंताचे नामचिंतन करतो
त्याचा देह आणि वाणी पुण्यवंत होते, सर्वांची नाही. जो भगवंताचे नामस्मरण करतो त्याचा देह आणि त्याची वाणी पुण्यवंत होते. माऊलीसुद्धा आपल्याला या अभंगाच्या पहिल्या चरणातून हेच सांगतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखाने जो गाईल, तरच त्याचा देह पवित्र होईल, अन्यथा नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हरिनाम मुखात येण्यासाठी मागील अनेक जन्माची पुण्याई लागते. हे सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे. हे आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. हरिनाम मुखात येण्याकरता अनेक जन्माची पुण्याई लागते. माऊली सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. किंवा जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. नाम सोपे आहे, खरे आहे. पुण्यगाठी असल्याशिवाय, पुण्य शिल्लक असल्याशिवाय ते आपल्या मुखात येत नाही. ज्याच्याकडे पुण्याचा साठा आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणून ज्याने पुण्याचा संचय केलेला आहे, त्याच्याच मुखामध्ये ते भगवंताचं नाम येतं. हरिनाम आपल्या मुखात येणे ही साधी गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. आपण आता पाहिलं, कोणाच्याही मुखात येत नाही. तर ज्याच्या मुखात येतं त्याच्याकरता माऊली सांगतात, ते एक प्रकारचे महान तप आहे. हरिनाम आपल्या मुखात येणं हे एक प्रकारचं महान तप आहे. सर्व प्रकारच्या तपांमध्ये नामस्मरण रूपी तप हे सर्वश्रेष्ठ तप आहे. ज्याच्याकडून हे तप घडले त्याने खूप मोठ्या प्रमाणात तप केले. कारण त्याच्या मुखातून सातत्याने हरिनामाचा जप चालू असतो आणि म्हणून त्याने खूप मोठ्या प्रमाणात तप केले. त्या तपाची इतर तपांशी तुलनाही करता येणार नाही. त्या तपाची इतर कोणत्याही तपाला उपमा देता येणार नाही. कारण नामस्मरण रूपी तप करणाऱ्याला सहज वैकुंठ प्राप्ती होते. नामस्मरण रूपी तप करणाऱ्याला सहज वैकुंठ प्राप्ती होते. आणि ही गोष्ट माऊलींनी आपल्याला दुसऱ्या चरणातून सांगितली आहे. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. नामस्मरणाच्या तपाच्या सामर्थ्याने, नामस्मरणाच्या तपाच्या बळावर नामधारक चिरंजीव होतो. आपल्या व्यावहारिक शब्दामध्ये तो अमर होतो आणि वैकुंठाची प्राप्ती करून घेतो. हे नामाचं महात्म्य आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की वैकुंठ हे श्री भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे. त्या वैकुंठाची प्राप्ती महान तपानंतर अशा एखाद्याच नामधारकाला होते. एखाद्याच नामधारकाला होते वैकुंठाची प्राप्ती. ज्या वैकुंठाच्या प्राप्तीसाठी अनंत तपे करावी लागतात. इतर मार्ग देखील आहेत वैकुंठ प्राप्तीसाठी. तर त्या वैकुंठाच्या प्राप्तीसाठी अनंत तपे करावी लागतात. तरी पण प्राप्त होईलच असे निश्चित सांगता येत नाही. इतर प्रकारची आपण तपश्चर्या केली, इतर साधनं केली तर आपल्याला वैकुंठ प्राप्ती होईल असे निश्चित सांगता येत नाही. परंतु
ती वैकुंठ प्राप्ती नामरूपी तप केल्याने नामधारकाला सहज प्राप्त होते आणि तेथे गेलेला नामधारक चिरकालपर्यंत तिथला आनंद उपभोगतो. वैकुंठामध्ये गेलेला जो नामधारक आहे तो तिथला आनंद चिरकालपर्यंत उपभोगतो. तो चिरंजीव होतो, अमर होतो. कारण तेथे मरणच नसल्याने वैकुंठात गेलेल्या नामधारकाला, साधकाला वैकुंठामध्ये मृत्यूच नसल्या कारणाने त्याला तो आनंद अखंड मिळतो. वास्तविक वैकुंठात जाणे, चिरंजीव होऊन कल्पांतापर्यंत मुक्तीचा आनंद भोगणे ही गोष्ट मनुष्याच्या दृष्टीने खूपच मोठी आणि फारच दुर्लभ अशी गोष्ट आहे. सर्वांना त्याची प्राप्ती होत नाही. वैकुंठात जायचं, तिथे चिरकाल राहायचं आणि अमर व्हायचं ही सर्वांना प्राप्त होणारी गोष्ट नाही, दुर्लभ गोष्ट आहे. पण एक नामजपत असे तप आहे की त्याला अन्य कशाची उपमा देता येत नाही आणि त्या तपाची तुलना अन्य कोणत्याही तपाशी करता येत नाही. आणि हे नामजपाचं तप एवढं सोपं आहे. आपण बऱ्याच वेळेला अभ्यास केलेला आहे, विचार केलेला आहे. आपण केव्हाही कुठेही कोणत्याही अवस्थेमध्ये हे नामजपाचं तप करू शकतो. आता इथे म्हटलेलं आहे की हा नामधारक नामाच्या बळावर वैकुंठात जातो. मग वैकुंठात जाणे याचा अर्थ मोक्ष, मुक्ती प्राप्त करून घेणे असा आहे. परंतु मोक्ष आपल्याला जिवंत असतानाच प्राप्त झाला पाहिजे. कारण मृत्यूनंतर कोणी पाहिला आहे मोक्ष? आपल्याला हा मोक्ष जिवंत असताना याच आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. जेव्हा जेव्हा जेथे जेथे नामधारक नामस्मरण, नामसंकीर्तन करीत असतो तेव्हा तेव्हा त्याला भगवंताच्या सान्निध्याचा अनुभव येत असतो. जिवंतपणी मोक्ष कसा प्राप्त करून घ्यायचा त्याची या ठिकाणी आपल्याला माऊली सांगतात माहिती. जेव्हा जेव्हा जेथे जेथे नामधारक नामस्मरण, नामसंकीर्तन करीत असतो तेव्हा तेव्हा त्याला भगवंताच्या सान्निध्याचा अनुभव येत असतो आणि त्या आनंदामध्ये तो रंगून गेलेला असतो. भगवान वैकुंठात राहतात म्हणजे कुठे राहतात? वैकुंठ आहे कुठे आणि भगवान आहे कुठे? जिवंत असताना कसं शोधायचं? पण भगवंत स्वतः सांगतात नारद महर्षींना, यत्र यत्र गायन्ति मम भक्ताः तत्र तिष्ठामि नारद. यत्र यत्र गायन्ति मम भक्ताः तत्र तिष्ठामि नारद. हे नारद, ज्या ज्या ठिकाणी माझे भक्त माझे गायन करतात, माझी कीर्ती महात्म्य इतरांना सांगतात, तत्र तिष्ठामि नारद, त्या ठिकाणी मी असतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष मी असतो. आणि हीच खरी जीवनमुक्ती आहे. जिवंतपणी मोक्ष मुक्ती आहे. यालाच वैकुंठ प्राप्त करून घेणे असे म्हटले आहे. आणि हा वैकुंठ प्राप्तीचा आनंद, जीवनमुक्तीचा आनंद, मोक्ष प्राप्तीचा आनंद आपण सर्वजण रोजच अनुभवत नाही काय? भले अर्धा तास असेल तरी त्या काळात आपण सर्वजण
हरिनामात हरिचिंतनात रंगलेलो असतो. त्यामुळे सर्व प्रकारची दुःखे, सर्व प्रकारच्या चिंता, किंबहुना संसार प्रपंच आपल्याला सोडून गेलेला असतो आणि आपण या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये असा हा अलौकिक आनंदरस चाकत असतो. भगवंताच्या सान्निध्याचा आनंद आपण उपभोगत असतो. म्हणजे आपण अर्धा तास का होईना भगवंताच्या वैकुंठ लोकातच असतो. म्हणजे आपल्याला जिवंतपणी मोक्ष प्राप्त झालेला असतो. यालाच एका अभंगातून म्हटलेलं आहे, याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. आणखीन याच्यापेक्षा वेगळा आनंद काय. तेव्हा हा जो भगवंताच्या नामाचा नामधारकाला लाभ होतो, त्या नामधारकाच्या सतत नाम घेण्याच्या प्रभावाने इतरांना देखील लाभ होतो. त्याच्या आसपास असणाऱ्यांना, आजूबाजूला असणाऱ्यांना लाभ होतो. आता हा लाभ कोणाकोणाला होतो, कोणता लाभ होतो, याचं माऊली वर्णन करतात 3ऱ्या चरणावर. आपण राहिलेल्या 2 चरणांचा अभ्यास पुढच्या भागात करणार आहोत.